नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण इयत्ता 6वीचं स्टेट बोर्ड बघत आहोत. स्टेट बोर्डचं पुस्तक बघत आहोत. ठीक आहे. इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 6वी. एकदा मी तुम्हाला इंडेक्स दाखवून देते. ही आहे इंडेक्स. हे पुस्तक आहे प्राचीन भारताचा इतिहास. यामध्ये आपण टोटल 9 चॅप्टर्स बघितलेली आहे इथपर्यंत. आता 2च बाकी आहेत. त्याच्यातला आज आपण 10वं चॅप्टर बघणार आहोत, प्राचीन भारत सांस्कृतिक. आणि आपला एकच चॅप्टर राहील प्राचीन भारत आणि जग. मग आपलं इयत्ता 6वीचं स्टेट बोर्ड कंप्लीट होणार आहे. चला आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. प्राचीन भारत सांस्कृतिक, त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक आहे बघा. भाषा आणि साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्र, स्थापत्य आणि कला. ठीक आहे. सुरुवात करण्यापूर्वी एक सांगते, इतकी माहिती आहे याच्यात, खचाखच माहिती भरलेली आहे. तर जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या नोट्स काढा, त्या पाठ करा. ठीक आहे. मी नोट्स फॉर्मॅटमध्ये अजून दिलेलं नाही आहे. जेव्हा मी स्वतः देईल ती गोष्ट वेगळी असेल, पण आत्ता जर तुम्हाला एका ठिकाणी हे सगळं मी तुम्हाला दाखवते आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी नीट कंपाईल करून ठेवा, व्यवस्थित लिहून ठेवा. तुम्हाला कळेल किती महत्त्वाचं आहे हे लेक्चर. बघा, आजचा पहिला पॉईंट काय आहे? 10 पॉईंट आहे. भाषा आणि साहित्य. प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली आहे. बघा, आपली राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, त्यामुळे आपल्याला इन डिटेल काही गोष्टी माहितीच पाहिजे, जेणेकरून आपल्याला लिहिता आलं पाहिजे. भाषा आणि साहित्यामध्ये आपण प्राचीन भारत बघतोय ना. मग बघा, साहित्य निर्मिती नेमकी कोणत्या 4 भाषांमधून झाली होती प्रामुख्याने, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती. कोणत्या कोणत्या भाषांमध्ये कोणत्या कोणत्या भाषांमध्ये साहित्य निर्मिती झाली बघा. संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तामिळ विसरू नका. तमिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली. त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनाचा समावेश आहे. ठीक आहे. आता बघा, संगम साहित्य म्हणजे काय? तर संगम साहित्यावर UPSCला डिस्क्रिप्टिव्हमध्ये एक प्रश्न विचारला गेलेला आहे. संगम साहित्य पण आपल्याला माहिती पाहिजे. बघा, संगम म्हणजे विद्वान साहित्यिकांच्या सभा. संगम म्हणजे काय? तर विद्वान साहित्यिकांच्या सभा. या सभांमध्ये संकलित झालेलं साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखलं जातं. इतकी साधी सोपी डेफिनेशन आहे. संगम साहित्य म्हणजे काय? तर संगम म्हणजे काय? तर विद्वान साहित्यिकांच्या ज्या सभा भरतात त्याला म्हणतात संगम. आणि त्या सभांमध्ये जे काही साहित्य संकलित केलं जातं त्याला म्हणतात संगम साहित्य. ठीक आहे. हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे. ठीक आहे. तमिळ भाषेतील या साहित्यातील सिलप्पदिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. सिलप्पदिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत. संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते. ठीक आहे. आता संगम साहित्य आपण टॉपिक काय बघतोय? भाषा आणि साहित्य. त्यामध्ये आपण काय बघितलं? आधी इंट्रोडक्शन बघितलं, नंतर आता संगम साहित्य. आता पुढचा पॉईंट काय बघतोय? धार्मिक साहित्यामध्ये काय काय आहे. ठीक आहे. संगम साहित्य हा एक टॉपिक झाला. आता आपण धार्मिक साहित्य इन डेप्थ बघणार आहोत. बघा, यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. धार्मिक साहित्यामध्ये जर विचारलं तर हे 3 नावं आलेच पाहिजे. आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहे. जैन आगम ग्रंथ. आता आगम ग्रंथ आपण बघतोय. जैन आगम ग्रंथ अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिलेले आहे. आपण काय बघतो आहोत आता? जैन आगम ग्रंथ. मग ते कोणत्या भाषेमध्ये आहे बघा? अर्धमागधी, शौरसेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिले आहे. आणि बघतो काय आहोत? जैन आगम ग्रंथ. वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथांमध्ये संकलित करण्यात आला आहे. अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहे. सिद्धसेन दिवाकराने समई सुत्त या न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. कोणी? सिद्धसेन दिवाकराने. नीट लक्षात ठेवा, सिद्धसेन दिवाकराने समई सुत्त हा काय आहे? न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ आहे. सिद्धसेन दिवाकराने समई सुत्त न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिला. विमल सुरींनी
पौं परिचय या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली. आता पुढचे कोण आहेत? विमल सुरी. पहिले कोण होते? सिद्धसेन. आताचे कोण आहे? विमल सुरी. त्यांनी काय पौंचर्य या प्राकृत काव्यात काय सांगितली? रामकथा सांगितली. हरिभद्र सुरींचा, आता पुढचे कोण आहेत? हरिभद्र सुरी. हरिभद्र सुरींचा समराईच्य कहा व उद्योतन सुरींचा कवलय माला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहे. आता इथे कोण कोण बघितलं? हरिभद्र सुरींचा कोणता आणि उद्योतन सुरींचा कोणता? हे बघा, जोड्या लावायच्या स्वरूपात किंवा काय म्हणतात त्याला, वन लायनरसाठी पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. कोण कोण पाहिलं? सिद्धसेन दिवाकर, त्याच्यानंतर विमल सुरी, त्याच्यानंतर कोण? हरिभद्र सुरी आणि उद्योतन सुरी. उद्योतन सुरींचा कुवलय माला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत. म्हणून बघा, सुरुवातच झाली आहे खूप साऱ्या नोट्सच्या माध्यमातून. त्यामुळे म्हटलं हे सगळ्या गोष्टी तुम्ही नीट लिहून चला, मी तुम्हाला व्यवस्थित सांगते पण आहे. ठीक आहे. आता आपण दुसरं काय बघतो आहोत? आता आपण जैन आगम ग्रंथ हा एक टॉपिक पाहिला. आता आपण काय बघत आहोत? त्रिपिटक इथे दिलंय ना, दुसरं त्रिपिटक. ठीक आहे. आता आपण बघूया त्रिपिटक, हा 2 नंबरचा पॉईंट. हा, त्याच्यात आपल्याला त्रिपिटक म्हणजे काय? 3 पिटक आहेत. त्रिपिटकामध्ये 3 पिटक आहेत. पिटक म्हणजे काय? पेटी. या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असा आहे. त्रिपिटक पाली या भाषेत लिहिले आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहे. आता बघा, जे काही साहित्य आहे ना, म्हणजे सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक, हे 3ही पिटकमध्ये नेमकं काय आहे हे आपल्याला माहितीच पाहिजे. सुत्त पिटक यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे. या वचनांना काय? सुक्ते म्हणतात. सुत्त पिटकमध्ये काय? तर उपदेशाची वचने, कोणाच्या? गौतम बुद्धांनी जे काही उपदेश केले त्याची वचने एकत्र करण्यात आलेली आहे आणि त्या वचनांना सुक्त म्हणतात. राहील लक्षात? आता बघा, विनय पिटक. येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे. यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहे. आता सुत्त पिटक विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे उपदेशाची वचने, त्यांना सुक्ते म्हणतात. विनय पिटकमध्ये मग तुम्हाला हे माहिती पाहिजे, विनय याचा अर्थ काय होतो? तर नियम. मग नियम कोणासाठी? तर भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसं वागावं त्याच्यासाठी नियम. आता अभिधम्म पिटक काय आहे? तर यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. तत्वज्ञान कशात सांगितले आहे? अभिधम्म पिटकमध्ये. त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा म्हणजे अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. ज्ञानीश्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या, त्या थेरी गाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत. या गाथा पाली भाषेत आहेत. ठीक आहे. आणि पुढचं काय आहे? आपण जे बघितलं धार्मिक साहित्यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता 3 बघितले. त्याच्यातलं तिसरं काय आहे आता? म्हणजे 2 बघितले. काय काय? जैन आगम ग्रंथ, नंतर त्रिपिटक आणि आता भगवद्गीता. भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचा एक भाग आहे. फळाची आशा न करता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले. कोण? आद्य शंकराचार्य होऊन गेले. त्यांचा फोटो बघा, हे आहे आद्य शंकराचार्य. ज्ञान आणि वैराग्य या गोष्टींवर त्यांनी भर दिला. ज्ञान आणि वैराग्य. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. कशावर? उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला. त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी या 4 मठांची स्थापना केली. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. 4 मठांची स्थापना बघा. भारताच्या 4 दिशांना, बद्रीनाथ म्हणजे उत्तराखंड, द्वारका म्हणजे गुजरातमध्ये, जगन्नाथपुरी म्हणजे ओडिशामध्ये, शृंगेरी कर्नाटकमध्ये, या 4 ठिकाणी त्यांनी या मठांची स्थापना केली.
बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, शृंगेरी. ठीक आहे. पुढे बघा. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिला. उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्याने या ग्रंथात केली आहे. आता झालं आपलं. हे बघा, आपण काय काय बघितलं. आपण काय बघत आहोत, भाषा आणि साहित्य. त्याच्यामध्ये संगम साहित्य झालं. धार्मिक ग्रंथ आपण पाहिले. धार्मिक ग्रंथात 3 बघायचे होते. आगम ग्रंथ, त्रिपिटक, भगवद्गीता, ते झाले. आता आपण पुढे बघत आहोत व्याकरण ग्रंथ. भाषा आणि साहित्य टॉपिक बघत आहोत ना. त्याच्याकडे वळण्यापूर्वी हे एक बघून घेऊ. माहीत आहे का तुम्हाला याच्यात काय दिलेलं आहे. उत्तर भारतापासून ते महाराष्ट्रापर्यंतच्या प्रदेशात प्रचलित असणाऱ्या बहुतेक भाषा या प्राकृत आणि संस्कृत या भाषांमधून विकसित झाल्या असे मानले जाते. प्राकृत आणि संस्कृत. प्राकृत हा शब्द प्रकृत या शब्दापासून तयार होतो. प्रकृत म्हणजे नैसर्गिक. प्राकृत भाषा लोकांच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या भाषा होत्या. पैशाची, शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटांमध्ये प्राकृत भाषांची विभागणी होते. कोणत्या कोणत्या? पैशाची, शौरसेनी, मागधी आणि महाराष्ट्री अशा 4 गटांमध्ये प्राकृत भाषांची विभागणी केली जाते. महाराष्ट्रीपासून मराठी विकसित झाली. अशा तऱ्हेने प्राकृत भाषांपासून मराठीसारख्या आधुनिक भाषांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत या भाषांच्या मूळ रूपात बदल झाले. त्यांना अपभ्रंश भाषा असे म्हटले गेले. अपभ्रंश भाषांमधून आधुनिक भाषा विकसित झाल्या. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. काय बघणार होतो आपण? व्याकरण ग्रंथ. बघा, व्याकरण ग्रंथ पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेल्या अष्टाध्यायी या संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. बघा, पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेला कोणता ग्रंथ? अष्टाध्यायी. कोणत्या भाषेत? संस्कृत. म्हणजे संस्कृत व्याकरणाचा हा प्रमाण ग्रंथ मानला जातो. 3ही गोष्टी लक्षात ठेवणार. पाणिनी, अष्टाध्यायी आणि संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ. पुढे बघा. पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण आहे. पतंजली राहील लक्षात. त्यांचा कोणता? महाभाष्य. इकडे पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पाणिनीच्या काय? अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केलेले आहे. पुढे बघा. माहीत आहे का तुम्हाला? आपण बघून घेऊ. अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य याने लिहिला. या ग्रंथात राजाचे कर्तव्य, मंत्री निवडण्याचे निकष, संरक्षणाची व्यवस्था, दुर्गांचे प्रकार, सैन्याची रचना, गुप्तहेरांची योजना, खजिन्याची, दप्तरखान्याची व्यवस्था, न्यायदान पद्धती, चोरीचा तपास, शिक्षेचे प्रकार इत्यादी प्रशासन विषयक बाबींची सूक्ष्मपणे चर्चा केलेली आहे. कशात? अर्थशास्त्र या ग्रंथात. कोणी लिहिला? कौटिल्य याने. आता पुढे बघा. आर्ष आणि अभिजात महाकाव्य. आर्ष आणि अभिजात महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील आर्ष महाकाव्य आहेत. आर्ष महाकाव्य विचारले तर कोणते? रामायण आणि महाभारत. आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले. आर्ष म्हणजे काय? ऋषींनी रचलेले. रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे. या महाकाव्यात श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन घडते. ठीक आहे. आता पुढे बघा. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडातील निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव, तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपालवध. ठीक आहे. आता याला वेगळं मला करायचं आहे. इथे आयत झाला, इथे गोल झाला, इथे आपण ट्रायंगल करूया. ठीक आहे. म्हणजे हे वेगवेगळे आहेत ना. इकडे कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव, तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे कोणते? शिशुपालवध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहेत. ठीक आहे.
राहील एवढं लक्षात. कालिदासाची रघुवंश आणि कुमार संभव, तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि माघाचे शिशुपाल वध. ही प्राचीन कालखंडातील महाकाव्य विख्यात आहेत. आता बघा नाटकमध्ये गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. कशाच्या साहाय्याने? गायन, वादन आणि नृत्य या कलांची सविस्तर चर्चा कोणत्या ग्रंथात? बघा, नाट्यशास्त्र हा भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे कोणतं? स्वप्न वासवदत्त. भास असं लक्षात ठेवा की मला स्वप्नामध्ये भास झाला. भास, स्वप्न, भास, स्वप्न वासवदत्त, भास. ठीक आहे, पुढे बघा. कालिदासाचे अभिज्ञान शाकुंतल. अभिज्ञान शाकुंतल यांसारखी अनेक नाटके सुप्रसिद्ध आहेत. आता कथा साहित्य बघू. प्राचीन काळी भारतामध्ये कथा साहित्यांचा उपयोग मनोरंजनाद्वारे शिक्षण देण्यासाठी केला जात असे. गुणाढ्य यांच्या पैशाची नावाच्या भाषेतील बृहत कथा हा ग्रंथ विख्यात आहे. नीट लक्षात ठेवा. गुणाढ्य यांच्या पैशाची नावाच्या भाषेतील बृहत कथा. बघा, गुणाढ्य, पैशाची आणि बृहत कथा हा ग्रंथ विख्यात आहे. पुढे बघा. विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला, कोणी? विष्णू शर्मा नावाच्या पंडिताने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्यातील उत्कृष्ट नमुना आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. बौद्ध जातक कथा ही विख्यात आहेत. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आधी आपण बघून घेऊ आपलं काही राहिलेलं आहे का. ठीक आहे, बघा आता पुढचा 10.2. आपण आत्तापर्यंत काय पाहिलं? भाषा आणि साहित्य. आता आपण बघणार आहोत लोकजीवन. लोकजीवनमध्ये बघा, लोकजीवन प्राचीन भारतातील साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाची माहिती मिळते. प्राचीन भारतात देशांतर्गत आणि दूरवरच्या देशांशी असलेल्या व्यापारामुळे समृद्धी नांदत होती. समाज विविध जातींमध्ये विभागलेला होता. वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या. त्यांना श्रेणी असे म्हणत. श्रेणी कशाला म्हणत? वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या, त्यांना श्रेणी असे म्हणत. सागरी आणि खुष्कीच्या मार्गांनी व्यापार चालत असे. तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे. हे नीट लक्षात ठेवा. परदेशात कोणत्या कोणत्या गोष्टींना मागणी असे. तांदूळ, गहू, सातू, मसूर ही मुख्य पिके होती. लोकांच्या आहारात धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ तसेच मांस, मासे, दूध, तूप आणि फळे यांचा समावेश असे. लोक प्रामुख्याने सुती वस्त्रे वापरत, तसेच रेशीम आणि लोकरीची वस्त्रेही वापरत होती. ती वस्त्रे साधारणपणे आजचे धोतर, उपरणे, मुंडासे, साडी या प्रकारचीच होती. कुशाणांच्या काळात कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय भारतीयांना झाला. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. पुढे बघा. आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत 10.3 विज्ञान. वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. भारतीय जे वैद्यकशास्त्र आहे त्याला काय म्हटलं जातं? आयुर्वेद. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणं, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. नीट लक्षात ठेवा. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय, चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यावर सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक यांनी लिहिला आहे. ठीक आहे, पुढे बघा. सुश्रुत या शल्य विशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान, त्यांवरील उपाय यांची माहिती मिळते. या ग्रंथाचे विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यावरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केलेली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते. त्याचे नाव
किताब ई सुसूद, नीट लक्षात ठेवा, किताब ई सुसूद असे होते. ठीक आहे. आता वाग्भटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख ग्रंथ आहे. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती मिळते. ठीक आहे. पुढे बघा, गणित आणि खगोलशास्त्रीय हे आपण आता कशात बघतोय, विज्ञान या टॉपिकमध्ये बघतो आहे. त्याच्यात वैद्यकशास्त्र बघितलं आणि आता आपण काय बघतो आहोत, गणित आणि खगोलशास्त्र. प्राचीन भारतीयांना गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकाची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला कोण, वराहमिहिर. आधी आपण काय बघितलं, आर्यभट्ट, आता बघतोय वराहमिहिर. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांतांबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतींमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचाही विचार केलेला आहे. बघा, आपण पुन्हा वाचू. काय बघा, इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांतांबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्त या संस्कृतींमधील, मी संस्कृतमधील म्हटले असेल तर मला माफ करा, संस्कृतींमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचारही केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त, आता आधी आपण बघितलं आर्यभट्ट, नंतर बघितलं वराहमिहिर, आता बघतो आहे ब्रह्मगुप्त या गणिततज्ञाने लिहिलेल्या ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले आहे. बघा, इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणिततज्ञाने लिहिलेल्या ग्रंथांचे अरबी भाषांतर केलेले आहे. ठीक आहे. आता माहीत आहे का तुम्हाला, त्यामध्ये कनादाने वैशेषिक दर्शन, कोणतं, वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे. कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात पण अणू मात्र अक्षय राहतात. आता पुढचा पॉईंट 10.4 म्हणजे काय, शिक्षणाची केंद्रे. हा पॉईंट मला पर्सनली खूप आवडला. बघा, शिक्षणाची केंद्रे. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्रे होती. तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशातूनही विद्यार्थी येत असत. बघा, तक्षशिला विद्यापीठाविषयी बघू. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसवले गेले असे दिसते. गौतम बुद्धांच्या समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. ठीक आहे. पुढे बघा, इसवी सन पूर्व गौतम, हे पुन्हा वाचूया. गौतम बुद्धांच्या समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवले आहे. चीनी बौद्ध भिक्खू फाहियान इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी त्यांनी तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाईल. वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाईल. ठीक आहे. आता थोडा चॅप्टर बाकी आपला. पुढे बघा, वाराणसी. वरणा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्या आहेत.
या 2 नद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराला वाराणसी हे नाव मिळाले. वाराणसीमध्ये वेदांचे तसेच जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचे शिक्षण देणारी केंद्रे प्राचीन काळापासून होती. वल्लभी, गुजरातमधील सौराष्ट्रात वल्लभी नावाचे प्राचीन नगर होते. इसवी सनाच्या 5व्या ते 8व्या शतकात ते जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. युआन श्वांग, तिसऱ्यांदा आपल्याला युआन श्वांगचा रेफरन्स येतो आहे. युआन श्वांग आणि इत्सिंग या चीनी बौद्ध भिक्खूंनी वल्लभीला भेट दिली होती. नालंदा विद्यापीठ, बघा आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. आजच्या बिहारमधील पाटणा शहराच्या जवळ प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष आहेत. सम्राट हर्षवर्धनाने या विद्यापीठाला उदार हस्ते देणग्या दिल्या होत्या. युआन श्वांग आणि इत्सिंग यांनी केलेल्या वर्णनानुसार नालंदा विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होती. तेथील ग्रंथालयात हजारो ग्रंथ होते. विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशद्वारापाशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. बघा तेव्हा त्या काळची एंट्रन्स म्हणू आपण, त्याच्यासाठी म्हणजे प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना प्रवेशद्वारापाशी काय परीक्षा द्यावी लागत असे. आता बघा पुढे बघूया. ही आहे नालंदा महाविहाराची मुद्रा. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत विक्रमशिला विद्यापीठ. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ आहे. जवळ होते. विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील भागलपूरच्या जवळ होते. धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. कोणी? धर्मपाल नावाच्या राजाने त्याची स्थापना इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. तिथे 6 विहार होते. प्रत्येक विहाराचे प्रवेशद्वार स्वतंत्र होते. पुढे बघा. कांची, पल्लव राजसत्तेच्या काळात आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. कोणत्या? आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं सगळ्या राजसत्ता दक्षिणेकडे ना. तर पल्लव राजसत्तेच्या काळात इसवी सन 6वे शतक आजच्या तामिळनाडूमधील कांची हे शहर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तिथे वैदिक आणि बौद्ध ग्रंथाचे अध्ययन आणि अध्यापन केले जाईल. आता जो 5वा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट आहे स्थापत्य आणि कला. मौर्य आणि गुप्त काळातील भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. कोणत्या काळामध्ये? मौर्य आणि गुप्त काळात भारतीय स्थापत्य कलेच्या विकासाचा काय उत्कर्ष झाला. सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि कार्ले, नाशिक, अजंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली असे दिसते. गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. असं लक्षात ठेवा. गुप्त मूर्ती कशी आहे? गुप्त आहे. मग त्यावरून लक्षात ठेवा गुप्त काळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्यांचा विकास झाला. चालुक्य आणि पल्लव यांच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपुरमची मंदिरे त्याची साक्ष आहेत. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्य मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली होती. ठीक आहे. पुढे बघा. दिल्ली जवळ मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते हे समजते. प्राचीन भारतीय संस्कृती अत्यंत समृद्ध आणि प्रगत होती हे आपण पाहिले. पुढील पाठात आपण भारतीय संस्कृतीच्या जगातील इतर संस्कृतीशी आलेला संपर्क आणि त्यांचे झालेले दूरगामी परिणाम याचा परिचय करून घेणार आहोत. ठीक आहे. बघा काही इमेजेस आहेत. नटराजाची कांस्य मूर्ती, मेहरौली येथील लोहस्तंभ, नंतर हे आहे सांची स्तूप. पुढे बघा हे आहे नाशिक येथील लेणी. तर अशा पद्धतीने हा चॅप्टर आपला इथे संपलेला आहे आणि हा असणार आहे पुढचा चॅप्टर भारत आणि जग. हा छोटाच चॅप्टर असणार आहे. त्याच्यानंतर आपण इतिहास स्टार्ट करू. कोणता? 11वीचा. त्याच्यात प्राचीन आणि मध्ययुगीन आहे. आय थिंक दोन्ही पण आहे. तर ते आपण स्टार्ट करू आणि याच्यापेक्षा मोठे चॅप्टर आहेत. म्हणजे बघा ह्याच्यात जे काही चॅप्टर जे मोठे होते ते किती वेळ लागला आपल्याला? जास्तीत जास्त अर्धा तास. तर ते लेक्चर कदाचित पाऊण तासापर्यंत जातील एक एक चॅप्टर. आणि माझं अशी इच्छा असते की
एक चॅप्टर एका लेक्चरमध्ये कम्प्लीटच करून घ्यायचा, ठीक आहे. म्हणजे लिंक बरोबर लागून जाते आणि टेन्शन राहत नाही आणि कम्प्लीट होऊन जातं. आणि त्याच्यात जास्त चॅप्टर्स आहेत त्यामुळे त्या गोष्टीला वेळ लागेल. ही पण गोष्टीला वेळच लागला, पण आपण रोज एक चॅप्टर घेत आलो आणि त्यामुळे आपलं कम्प्लीट होत आलेलं आहे. आता फक्त शेवटचा चॅप्टर होईल, मग आपलं हे जे पुस्तक आहे कोणतं, स्टेट बोर्डचं इतिहास 6वी इयत्ता 6वी, हे कम्प्लीट होऊन जाईल ना. धन्यवाद.